सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या यांनी दावा केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मवी आज पुढे आहे आणि पुढच्या काही काळात अर्ध्या तासात ते स्पष्ट होईल असं त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, सुषमा आपण अंधारेंनी ऐकूया. केलेलं. आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया. आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. सुषमा अंधारेंनी दावा केलेला आहे, आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया. सध्या चित्र जे आहे ते पलोपली बदलतं आहे आणि खऱ्या अर्थानं हे बदलणाऱ्या चित्राकडे तुम्ही कसं काय पाहता? कारण आपण नेहमी असं म्हणतोय की आकडे स्थिर राहत नाहीत, इथं तिथं जात आहे. काय सांगायला? भारतीय राष्ट्रध्वज जो आहे त्या राष्ट्रध्वजावर तिरंग्यासह अशोक चक्र आपण घेतलेलं आहे आणि अशोक चक्र याचसाठी घेतलेलं आहे की दिवस कुणाचेही सारखे राहत नाही, सावली कुणाच्याच घरात घर बांधून राहत नाही. त्यामुळे आम्ही एक काळ संघर्ष सहन केला आहे. आमचा पक्ष अक्षरशः राखेतनं उभा राहतोय आणि आम्ही ताकदीनं जे कष्ट केलेत निश्चितपणे दुःख जाईल सुख येईल. सगळ्यांमधून UP असो किंवा महाराष्ट्र असो इकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आनंदी वाटते? आनंदी म्हणण्यापेक्षा आपण जे कष्ट घेतोय त्या कष्टाला यश येताना बघून फार समाधान वाटतं. मला वाटतं की याच्यावरती फार ठामपणे भाष्य मी अजून 1-1.5 तासांनी केलं पाहिजे, कारण ह्या अगदी सुरुवातीच्या फेऱ्या आहेत. एक किमान 5 ते 10 फेऱ्या झाल्यानंतर आपण निश्चितपणे याच्यावर अजून बोलूया. दुसऱ्या फेरीनंतर नरेंद्र मोदी सुद्धा पिछाडीवर असंही कळत आहे. काय सांगा? हो, माझ्यासाठी पण हे शॉकिंग आहे. म्हणजे मी हे ऐकल्यावर मला पण असं वाटलं की अरे बापरे, मोदी पिछाडीवर म्हणजे काय? म्हणजे त्यांचा निकाल काही असो, पण एका फेरीत तरी महाविकास आघाडीचा इंडियाचा उमेदवार त्यांना एका फेरीमध्ये पिछाडीवर टाकतो, हेही नसे थोडके. हे लढण्यासाठी बूस्ट मिळणारी गोष्ट आहे. खूप धन्यवाद. तुम्ही पाहू शकता, एकूणच जर आपण बघितलं गेलं तर आता प्रत्येक क्षणोक्षणी आकडे बदलत आहेत. दुसऱ्या फेरीच्या नंतर खऱ्या अर्थानं नेहमी आकडे बदलताना दिसतात आणि त्या आकड्यांवर आता सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलं आहे की ही खरं तर खूप मोठी पॅट ऑन द बॅक ज्याला आपण म्हणतो तशी गोष्ट झाली आहे. अमृतसोबत श्रेयस पुढारी, न्यूज मुंबई.